फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असाल. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आता संध्याकाळ झाली आहे. प्रिशू आणि मी थोडं बाहेर जातो श्रेयाला आणायसाठी. ब्लॉग सुरू करून देते म्हटलं, कारण नंतर मग होत नाही. आणि आता डेली ब्लॉग्सला तुमचासुद्धा छान रिस्पॉन्स येत आहे, म्हणून म्हटलं चला आता ब्लॉग बनवूया. जे काय असेल ते शेअर करते. आणि बाकी आता पटकन प्रिशूला कपडे वगैरे घालून देते, त्याच्यानंतर मी जाते, कारण श्रेयाचा ऑलरेडी कॉल येऊन गेला की ती निघालेली आहे. सो चला आता बाकी काय होतं ते तुमच्यासोबत पुढे शेअर करते, तर व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. सो प्रिशू ना गाडीवरून उतरल्याबरोबर तिला श्रेया दिसली आणि मला तिने गाडी उभी सुद्धा नाही करू दिली. लगेच श्रेयाकडे धावत जायला निघाली. या मुलीला कुठे घेऊन जाणं म्हणजे ना रिस्कच असते, हिला सांभाळायला एक जण पाहिजेच. तर चला आता आम्ही गिफ्ट शॉपिंग मध्ये आलोय. काही गिफ्ट बघते आणि त्याच्यानंतर कुठलं घेतलं ते तुम्हाला सांगते. हे घेऊ की हे घेऊ? सानू दीदीसाठी हे घ्यायचं की हा, माझा बच्चाला माझी चॉईस माहिती आहे ना. सो श्रेयाने नेहमीप्रमाणे इथे प्रिशूला विचारलं. जेव्हाही आम्हाला काही कन्फ्युजन असतं ना कुठल्याही गोष्टीमध्ये, त्या वस्तू आम्ही प्रिशू समोर ठेवतो आणि त्याच्यानंतर तिलाच चूज करायला सांगतो. समजत काही नाही, पण आमचं कन्फ्युजन दूर होते. चला फायनली गिफ्ट घेतलेलं आहे, आता जायचं आहे बर्थडेला. सो आम्ही ना छान रेडी झालो बर्थडेला जायसाठी. प्रिशूला हा ड्रेस बऱ्याच दिवसाचा घातला नव्हता, सो घातला. आता आमच्या शेजारीच ना हळद आहे, सो डीजे सुरू आहे. म्हणजे हळद झाली, डीजे सुरू आहे, त्याच्यामुळे त्याचा आवाज येत असेल त्याला प्लीज इग्नोर करा. आम्ही गिफ्ट वगैरे आणलं जसं मी तुम्हाला दाखवलं तसं. सो चला आता मी, श्रेया आणि प्रिशू आम्ही तिघी जातोय बर्थडेला. नाच प्रिशू नाच. आपण कुठे आलो? बर्थडे. कुणाचा बर्थडे प्रिशू? बर्थडेला आलो. इथे 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 बघा प्रिशू. आणि इथले भिंतीचे असे झाले जे आमच्या घरचे आहे ना. इकडे प्रिशू इकडे ये. तेव्हा प्रिशू रुसली. प्रिशू रुसाबाई रुसली आहे बा. रुसराणी आमची रुसली. काय असं असं खेळत असते का? लागेल ना तुझ्या डोक्याला. फटके देऊ तुला? इकडे बघ माझ्याकडे पा. फटके देऊ का तुला? प्रिशू प्रिशू फटके देऊ का? बर्थडे नंतर आत्याकडे गेलो. आत्याकडून घरी आल्यानंतर आम्हाला बर्थडेचा नाश्ता खायची घाई झालेली आहे. सो आम्ही बर्थडे वरून घरी आलो आणि शेजारीच लग्न आहे. तुम्ही बघताय तिथे मंडप टाकलेला. एवढा जास्त जोरात डीजे सुरू आहे की ते खूपच जास्त इरिटेटिंग होत आहे. त्याच्यामुळे आता मी तुमच्यासोबत बोलत तर काहीच नाही, मी तुमच्यासोबत कैरीपणाची रेसिपी शेअर करते की मी कैरीचं पानं कसं करते. कारण व्हॉइस ओव्हर तरी देऊ शकते, पण बाकी अशा ह्याच्यात बोलू काहीच नाही शकत. सो आधी तर चेंज करून घेते आणि तुमच्यासोबत मग रेसिपी शेअर करते. सो चला आता आपण कैरीपणा कसं बनवते ना मी हे बघूया. सो इथे ना मी 2 कैऱ्या मस्त स्वच्छ धुवून कुकरमध्ये आधी उकळून घेते. 3 ते 4 शिट्यांमध्येच ना छान उकळून जातात कैऱ्या. पण जर पाणी आधीच उकळलेलं असलं तर त्याहूनही लवकर होतं. कुकर झाल्यानंतर मी त्याला आधी थंड करून घेतलं, त्यानंतर आता कैऱ्या काढून घेते. कुकर जरी थंड झालेला असला ना तरी सुद्धा कैऱ्या गरम गरमच होत्या. मी हातात घेऊन बघितलं पण तरी सुद्धा मला चटके लागत होते, तर म्हटलं आधी याला थंड करून घेते. थोड्या वेळपर्यंत फक्त मी फॅनच्या हवेमध्ये ठेवूनच याला थंड करून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी याचा पल्प काढते आणि पल्प पूर्ण काढून घ्यायचा. पाण्याचा अजिबातच वापर करायचा नाही. कोणी कोणी उकळतं सुद्धा, पण मी उकडून करणार नाहीये, शिजवून करणार नाहीये. मी खूप वेगळ्या पद्धतीने करणार आहे. बऱ्याच जणांना ही रेसिपी माहिती असेल, पण तरी मी कशी करते ना हे तुमच्यासोबत शेअर करते. आधी तर कैरीचा पूर्ण मी पल्प काढून घेत आहे इथे.
चमच्याच्या मदतीने मी ते काढत आहे. पूर्ण कैऱ्या थंड झालेल्या आहे. हाताला चोळून चोळून सुद्धा तुम्ही काढू शकता, पण माझ्या हाताला कटलेलं होतं त्याच्यामुळे मला थोडं भारी जात होतं. तरी सुद्धा ना मी पूर्ण इथे पल्प काढून घेतलेला आहे. हा पूर्ण पल्प काढल्यानंतर ना याच्यामध्ये तुम्हाला जे जे टाकायचं ते तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर ना मी आता हे मिक्सरला बारीक करून घेते. त्यासाठी मी पल्प मिक्सरच्या भांड्यात काढलेला आहे. शिजवणार वगैरे मी अजिबातच नाहीये. तुम्ही बघू शकता पाण्याचं प्रमाण यात नाहीच आहे मुळीच, कारण मी पाण्याचा वापर केलेला नाहीये. आता या पल्पमध्ये ना मी गूळ टाकून घेते. कैरी खूप जास्त आंबट होती त्याच्यामुळे मला एवढा पूर्ण गूळ लागला. त्यानंतर याच्यामध्ये जिरं टाकायचं, जिरे पावडर सुद्धा टाकू शकता. मी काळं मीठ टाकलेलं आहे, साधं मीठ टाकलेलं आहे, विलायची टाकायची, पण मी फक्त एवढंच टाकलंय, काळं मीठ आणि साधं मीठ. मिक्सरला बारीक केल्यानंतर ना हे असं काहीसं दिसतं. याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला जास्त लागत नाही. हे एका भांड्यामध्ये मी काढून ठेवत आहे. त्याच्यानंतर मी ना हे फ्रीजमध्येच ठेवेल, कारण एवढ्या याच्यामध्ये ना भरपूर ग्लासेस होतात कैरी पण्याचे तयार, कारण हे आपल्याला डायरेक्ट खायचं नसतं. मी तुम्हाला सांगते पुढे मी कसं टाकते. तर हे काढून घेतल्यानंतर ना मी एका ग्लासमध्ये 3 ते 4 बर्फ घेतलेला आहे. तसं बर्फाचंच पाणी होतं फ्रीजमध्ये, पण तरीसुद्धा मी बर्फ घेतलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये 2 ते 3 चम्मचच फक्त हा पल्प काढणार आहे. जो मी मिक्सरमधून काढला ना तो टाकलाय मी इथे. 3-4 चम्मच टाकलेला आहे फक्त, तुम्ही बघताय किती टाकला. त्यानंतर ना फ्रीजचं थंड पाणी टाकलेलं आहे आणि याला छान एकजीव करून घेईल. एवढी छान टेस्ट झालेली आहे ना, बाकी काही न टाकता सुद्धा. सो असं आपलं हे झटपट होणारं पण टेस्टी कैरीपणा रेडी आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा, खूपच जास्त टेस्टी लागतं. आणि कसं झालं ते मला नक्की वगैरे झालेली आहे. कालचा व्हिडिओ मी आज कंटिन्यू करते. त्याचं कारण असं की काल मग ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं कैरीपण्याचं. त्याच्यानंतर कृष्णीने मला पिऊ पण नाही दिलं, मला आवरू पण नाही दिलं, काहीच नाही. खूप जास्त त्रास दिला आणि तिला झोपून देता देता मला वाजले 12:30. त्याच्यामुळे मग मी नंतर काय व्हिडिओ कंटिन्यू केला नाही आणि विचार केला की जाऊ दे, नेक्स्ट डेलाच व्हिडिओ कंटिन्यू करते. त्याच्यामुळे मग मी आज कंटिन्यू करत आहे. बाकी आज आहे संडे, आंघोळ वगैरे माझी निवांत आटोपलेली आहे. आज संध्याकाळी आमचा कुठेतरी जाण्याचा प्लॅन आहे, ते तुम्हाला पॉसिबली नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आता ना थोडं म्हटलं स्किन केअर करूया, तर मी जे तुम्हाला पावडर दाखवले होते त्याचा एका पावडरचा तुम्हाला आज मी छान फेस पॅक करून दाखवणार आहे. तर आधी माझे हे केस वगैरे छान विंचरून घेते, कारण नंतर मग ते टँगल्ड होतात आणि मग खूप जास्त त्रास होतो आणि मग डोकंही दुखतं. श्रेया गेलेली आहे बाबाला घ्यायला आणि विद्याताईसुद्धा येत आहे आमच्या त्या स्पेशल प्रोग्रामसाठी. सो मी तुमच्यासोबत बाकी काय काय होतं ते शेअर करतेच. व्हिडिओला असंच कंटिन्यू राहा आणि मी पुढचे 7 दिवस तुमच्यासोबत रोज एक घरी आपण DIY फेसपॅक कसं बनवू शकतो ना, हे शेअर करण्याचा विचारात आहे. सो तुम्ही जर ते बघण्यासाठी इंटरेस्टेड असाल ना, तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी तुमच्यासोबत शेअर करते. DIYच असणार आहे. आजच्यासुद्धा फेसपॅकमध्ये मी काही आपल्या घरी इझिली अवेलेबल असेल असं काही टाकणार आहे. सो तुम्ही व्हिडिओला नक्कीच कंटिन्यू करा. आता आधी तर मी माझे केस वगैरे आवरून घेते, काहीतरी खाते, कारण डेंजर भूक लागली आहे. काल रात्रीला मी जेवण स्किप केलं. प्रिशू आवाज करू नको. आणि चला आता बाकी काय होते तर तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. सो मी ना इथे बेसन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी मुलतानी मिट्टी टाकते आहे, ऑरेंज पील पावडर टाकते आहे, रोज पेटल पावडर टाकते आहे आणि चंदन पावडर टाकते आहे. सर्व मी अगदी थोडं थोडं टाकेल, कारण मला एकटीलाच लावायचं आहे फेसला आणि उरलंच तर हाताला वगैरे लावेल मी आणि झालंच तर आणखी कोणाला लावून देईल. त्यानंतर मी याच्यामध्ये व्हिटॅमिन ईची कॅप्सूल, थोडंसं दही आणि रोज वॉटर टाकून ना हे छान एकजीव करून घेते आणि त्याच्यामध्ये थोडीशी मी हळद टाकते आहे. तर ना मला विचारलं होतं की त्याचा फेस पॅक कसा होतो, त्याच्यासाठी म्हणून मी आज हे तुमच्यासोबत शेअर करत आहे. सो हे मी पॅक तयार केला. याच्यामध्ये सर्व आहे. याच्यामध्ये थोडंसं ॲलोवेरा जेल टाकलं फक्त आणि आता अप्लाय करते. तर आता ना मी हा फेस पॅक फेसला छान अप्लाय करून घेते आहे. इव्हनली अप्लाय करायचं. हा ना थोडासा स्क्रबिंग सारखा सुद्धा इफेक्ट देतो. नॅचरल उपटन आहे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. मला विचारलं गेलं होतं जेव्हा मी ते पावडर शेअर केले तेव्हा, की त्याचा फेस पॅक बनवू शकतो का, इंडिपेंडंटली सुद्धा शेअर कर. पण इंडिपेंडंटली तर नाही, आज मी सगळं मिक्स करून तुमच्यासोबत शेअर करते आहे. उपटन सारखा रिझल्ट देतं, छान रिझल्ट देतं. इव्हनली पूर्ण फेसला लावल्यानंतर ना फक्त 10 ते 15 मिनिटच ठेवायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही याला ओल्या कॉटननी सुद्धा काढू शकता, कापडांनी सुद्धा काढू शकता. सो श्रेयाचं असं होतं की ती कधीच काही लावत नाही, म्हणून मी तिला म्हटलं की लाव. तर ती विचारत होती त्याने नेमकं काय होईल, तर नाही, ह्याने छान टॅनिंग रिमूव्ह होते. आणि आता मी डिटेनची सोप सुद्धा यूज करत आहे, तर मला छान वाटतंय ते. हे पा
पॅक सुकलाय आता. हा मी परत त्याच्यावर लावलेला होता, हा छान सुकलेला आहे. आता मी हा रिमूव्ह करते आणि बघा मी हाताला सुद्धा लावून घेतला कारण थोडंसं उरलेलंच होतं. हे छान उपटन आहे बाय द वे, तुम्ही नक्कीच ट्राय करा. आता मी हे ना पूर्ण रिमूव्ह करून घेते, फेस वॉश करते आणि नॅचरल लाईटमध्येच तुम्हाला दाखवते की हा कसा दिसतोय. बघा पूर्ण सुकलेला आहे. चला आता मी फेस वॉश करून येते. माझं तर फेस वॉश करून झालाय, हिने पण लावलाय पहिल्यांदा. नाही तर ही असं काहीच ट्राय करत नाही आणि डेलीला पण काहीच लावत नाही. माझं टी शर्ट खराब झालं, इग्नोर करा. विदाउट मेकअप बघा तुम्ही किती छान क्लीन झाल्यासारखा वाटतोय फेस आणि छान होता खरंच. आणि बघा हाताला पण अप्लाय केलं मी कारण माझी जी सोप आहे ती संपली होती, म्हणजे जी मी डिटॅनची यूज करते ती एक माझ्यासाठी काढली होती, बाकी सर्वांसाठी असं, कारण 4च झालेल्या होत्या. छान क्लीन झालेला आहे. सो तुम्ही हा फेस पॅक नक्कीच यूज करून बघा. आता बाकी आम्ही जेवण वगैरे करून घेतो. संध्याकाळचा जो प्रोग्राम आहे तो तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळेल, सो तो नक्कीच बघा कारण आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहे. तर चला आता बाकी मी जेवण वगैरे सर्व आटपून घेते. बाकी काय होतं ते तुमच्यासोबत पुढे शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट. मला बोलले होते की मी एक खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये खूप बेस्ट असा ड्रेस मिशोवरून ऑर्डर केला आहे, तो आता तुम्हाला दाखवतोय कारण संध्याकाळला आम्हाला जायचं आहे आणि मी आराम करणार आहे. ऊन खूप डेंजर आहे, कूलरसुद्धा लावायचा आहे. बघा हाच तो ड्रेस. आधी मी तुम्हाला याची ओढणी दाखवते. हे पहा खूप छान अशी मोठी ओढणी आहे आणि खूप छान क्वालिटी आहे. कलर कॉम्बिनेशन वगैरे तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला ना ड्रेस दाखवते. हे बघा, हे पहा किती सुंदर असा ड्रेस आहे. कलर सुद्धा खूप छान आहे आणि याच्या स्लीव्स सुद्धा खूप छान आहेत. असं फुल स्लीव्स आहे ह्याच्या आणि हे बघा फुल स्लीव्स आहे. मागून बांधायला अशी लेस सुद्धा आहे. हे बघा हा खूप ब्युटिफुल असा ड्रेस आहे. तुम्हाला जर हा ड्रेस परचेस करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते. खूप अफोर्डेबल प्राईजला आहे. प्रत्येक साईजेस अवेलेबल आहे. मी हा मागवला आहे डबल एक्सेल साईजमध्ये. साईजमध्ये मागवला आहे. बघताय खूप छान असा ड्रेस आहे. बघा ओके. सो चला आता आम्ही बाकी आवरून थोडासा आराम करते मी आणि आराम केल्यानंतर मग बाकी तुमच्यासोबत काय होतं ते शेअर करते. विद्याताई यायला थोडासा वेळ आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला हा ड्रेस ट्राय करून दाखवेल. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. मी नाही बसत चालली मी घरी. बसलेलीच आहे ना मग काट्याला चुना लावायला. पिछू इकडे पहा, आपण कुठे चाललो संध्याकाळी? गाईत बसायला. कुठे चाललो आपण संध्याकाळी? गाईत बसायला चाललो. आत्याकडे आल्यानंतर ना प्रिशुराणीची खूप मस्ती असते. इथे आता विद्याताईचा स्टोल घेतला आणि त्याची साडी घालून मागितली आम्हाला जबरदस्तीने, पण त्याच्यात ना ती खरंच खूप क्यूट दिसतीये. हो मी जस्ट घरी आली आताकडून आणि आता आम्हाला जायची तयारी करायची आहे. ते मी तुमच्यासोबत सर्व नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करते कारण हा व्हिडिओ ऑलरेडी खूप लॉंग झालेला आहे. खूप म्हणजे आणखी जास्त लॉंग होईल त्याच्यासाठी म्हणून प्रिशूला झोपून देण्यासाठी मी गेली होती, पण प्रिशू काही झोपली नाही. आता तिला झोपवून देते आणि मग जाते. तर चला आता मी या व्हिडिओला इथे सेंड करते. बाकी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. सो चला आता या व्हिडिओला इथे सेंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.